आपण चाललो आहोत गवळदेवाला नारळ द्यायला. तर आज आहे गावात गवळदेव. तर चला गवळदेव बघूया आणि गवळदेवाबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला त्या स्पॉटवर गेल्यावरच सांगेन. ये चला ये चला विठो काय करतास काय चला लवकर. कोकणात आला गुंड्या समोर बघ. तर गवळदेवाला जायला ही शाळेतली मुलं सुद्धा आलेली आहेत. चला खय झाला राकेट चलाएंगे. अरे वा जाऊन खाली जेवण करून कोण कोण आता मास्तर मी घोडो होतो. तर गावातून हा जो समोर रस्ता दिसतो हा जातो जंगलात म्हणजे वाघबिळाकडे आणि तिकडेच आहे गवळदेव. अरे वा नमस बी. मी तो फोनवर कानाक बघ कसं लावलाय ना त्या स्टाईल मध्ये फोटो काढू बोलले तुम्ही माहिती आहे ना तुम्ही ना. तर या घनदाट जंगलातनं वाट काढत काढत आम्ही जाणार आहोत गवळदेव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. जावा जावा ना पुढे काय उभं राहता पण उभं राहता ना. बघा कशी लहान मुलं सुद्धा खूप एक्सायटेड झाली आहेत आणि मी सुद्धा, कारण मला सुद्धा ही पर्वणी खूप वर्षाने मिळते. तर आता आम्ही जवळपास पोचलो आहोत आणि तिकडे ऑलरेडी ग्रामस्थ आहेत. त्यांना घाबरवण्यासाठी सोबत 2 रॉकेट आणले होते तर ते लावतोय. पण बघा काय फजिती झाली ती. फेल तर काही ग्रामस्थांनी गवळदेवाचा प्रसाद घरी घेऊन जाण्यासाठी या पिशव्या ज्या दिसतात बघा हातात त्याच्यातून डबे वगैरे आणलेले आहेत. तर तो प्रसाद खाण्यातही एक वेगळी मजा असते. ते तुम्हाला तर माहितीच असेल. खीर वगैरे मिळते. सो असं आहे ते. बाबा चल तो बंद करायचा आमका जाऊ दे आधी. आचऱ्यात गेलो डायरेक्ट. गोटू तर फायनली आम्ही गवळदेवाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. बघा कसे ग्रामस्थ सर्व जमा झाले आहेत आणि या इथे बघा गवळदेव पूजलेला आहे.
तर तुम्ही म्हणत असाल ही पानं कसली ठेवली आहेत, तर ही पानं आहेत गवळदेवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ही पानं ठेवली आहेत आणि याच्यावरती आता नैवेद्य काढला जाईल. बाकी काय ना गुळगुळीचा कैसं रे हा गवळ देवा हा हा तू म्हणता कोण गेला तरी देतात जाऊया. नाही माझी पिशवी आहे हे माझ्याकडे बारकोड पण आहे. माहिती दे संदीप, तुम्ही द्या. माहिती काय देऊ आता युट्यूबला टाकू द्या. युट्यूबला टाकणार. ही गवळदेव ही कोकणातली एक महत्त्वाची प्रथा आहे आणि ही प्रथा म्हणजे शेतकऱ्यांची ज्यांची गुरं आहेत त्यांची प्रथा आहे. ही प्रथा म्हणजे कसं विषय आहे की शेतकरी गुरा घेऊन आपल्या ढोरांका घेऊन रानात येतात. रानात त्यांच्या ढोरांचं आणि त्यांचं सांभाळ करूचो जो देवाची जबाबदारी म्हणजे ते गवळदेव असे आमचं समज आहे. आणि तो आमच्या ढोरांपासून आमचं काही काय किरडोवा त्याच्यापासून सगळ्यापासून रक्षण करता हे असे आमचे समाज आणि तो करता. म्हणून आम्ही दरवर्षी त्याचं देवदिवाळी आणि दिवाळी ह्याच्यामध्ये त्यांची आम्ही इथे त्याची संरचना म्हणून हे निवेद करतो. सगळे शेतकरी गोरावारी आणि आता सगळे गावातले मिळून अशा पद्धतीने आम्ही हे गवळदेव साजरा करतो. या गवळदेव आमच्या शेतकऱ्यांसाठी भरपूर महत्त्व. आम्ही म्हणजे ते का देव ह्याच्यासाठी महत्त्व की ते आमच्या ढोरांचं ढोरा म्हणजे महत्त्वाचे असतात. गुरा ही शेतकऱ्याच्या जीव की प्राण असतात आणि त्यांचं सांभाळ हे आमचं गवळदेव करतात. म्हणून आमच्यासाठी गवळदेव हे अति महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून हे सगळं एक आमचा आता उत्सव म्हणून पण झालो. अशा पद्धतीने आमचे तो सण असतात. गवळदेवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि जे नारळ ठेवले आहेत ते आता गारणं करणार आहेत. तर आता नैवेद्य दाखवून सर्व ग्रामस्थ जेवायला बसलेत. जिथे जागा मिळेल तिथे बसून घेतलाय. बोल लवकर. हात पाय चला भोजनाला बसानी ते तुम्ही माझी अदाशीपणाने नका टाकू काही करा स्वच्छ पाणी. वाह शाबाश. आता त्याला सांगलं जाऊ नाही म्हटलं ना. आता लोणचं घेतलं हलकी काय माहिती वाढू हरकत नाही. देवाचं येत नाही संदीप काय बरा मस्त म्हणजे तकडे दिसा गोळ्या काय बरोबर ना. संपतला ना एवढा. हा पिऊन घे नाही हे पिऊन घे. हाचे ओके ग्लास दे.
जेवणामध्ये हा सगळा मेनू आहे. खीर आहे, डाळ आहे, भात आहे, बटाट्याची भाजी आहे आणि सोलकढी आहे. सोलकडी नाही ती ताक आहे मेले. ताक आता सोलकडी होय सोलकढी पण आहे ना आणि सोलकढी. तर आता सर्वांची जेवण वगैरे झालेली आहेत आणि आता आहे वाघ पळवण्याची प्रथा. तर ती आपण आता थोड्याच वेळात पाहू. तर मंडळी, मे महिन्यात आपण इथे आलो होतो त्यावेळेस इकडे पाणी नव्हतं. तर आता मी पावसाळ्यानंतर इथे आलेलो आहे. तर या ठिकाणी तर पाणीच पाणी आहे. मला दाखवतो. वाघबीळ बोलतात याला. मंडळी पिण्याचे पाणी घेऊन गेले होते वरती. आहे पाण्याची जागा. इथून मगाशी आम्ही प्यायचं पाणी वरती घेऊन गेलो होतो आणि मे महिन्यात हा डोह होता जो झरा आहे इथे. तो रिकामा होता. ये तर इथे आता गवळदेवाचा वाघ पळवणार आहेत. तर इथे या बारक्या मुलाला वाघ बनवता. ए अकडे बघ बघूया. अरे वा रे वा, शाबाश, मस्त. पकडे बघ बघूया. अरे वा, शाबास. छाती बघूया कसली गेल असती. अरे वा, मस्त. वा, वाघ क्रमांक 1 आलेला आहे. दाखवा बघूया, इकडे बघूया वाघ. अरे वा, शाबाश. आणि त्याचा बारका वाघ इथे जो आतो शेपूट. आर्यन हनुमानाची आहे. हा, ये बघूया. पाणी येत जायचं. आपटात पाणी येत गेलं तर काय नाही, आपटलं तर वांदी होती. वाघाची गोटी चिरडलेली आहे. रेकॉर्डिंग होत ना. बघूया, आहे बघूया. वाघाचा आहे. तोंड दाखव बघूया. हा करू, हा असा करून दाखव. हा, या कसा लागते. वाघाक पाळांची मी शेपटी लिहा. मी घेतो. निवेद केलेलो मान्य करून घे. सांभाळ कर. दिलेल्या सगळ्या लेकरांचा सांभाळ कर. जे काय करतात त्यात कर्तव्य करत त्यांना यश दे आणि असं सगळ्यांना सुखी ठेव महाराज. तर तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे त्या वाघांना आता हुसकावून लावलेला आहे आणि आता ते वाघ गेलेत नदीला. तर मित्रांनो, असा होता हा आजचा दिवस. सो आता सगळं कामं आटपून सगळा दिवस तुम्ही पाहिलात की किती बिझी होता. सो आता नदीवरती आलो होतो आंघोळीसाठी, पण नदीला आली आहे भरती. त्यामुळे तोही प्लॅन मी कॅन्सल केलेला आहे. सो आता पुरता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.